नकाशा प्रमाण या पाठाचा अभ्यास करूयात. मुलांनो, पाठाच्या सुरुवातीला तुम्हाला एक चित्र देण्यात आलेलं आहे. चित्रकार दृश्याचा अंदाज घेताना दिसत आहे आणि 9.2 या चित्रामध्ये मुले नकाशा पाहताना दिसत आहे. यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. चित्रकाराने हातात विशिष्ट पद्धतीने पेन्सिल धरण्याचा उद्देश काय बरं असावा? मुलांनो, चित्र प्रमाणबद्ध यावे यासाठी चित्रकाराने हातात विशिष्ट पद्धतीने पेन्सिल धरलेली असावी. पुढील प्रश्न, एखादे मोठे निसर्गदृश्य कागदावर कसे घेतले असेल? एखादे मोठे निसर्गदृश्य योग्य प्रमाणात कमी करून कागदावर घेतलेले असेल. पुढील प्रश्न, जगातील सर्व देश एकाच नकाशाद्वारे पाहणे कसे शक्य झाले आहे? नकाशात प्रमाणाचा वापर केल्यामुळे जगातील सर्व देश एकाच नकाशाद्वारे पाहणे शक्य झाले आहे. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 60 वरील आकृती 9.1 व 9.2 मधील चित्रातील समान दुवा कोणता बरं आहे? दोन्ही चित्रात जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर योग्य प्रमाणात कमी करून चित्रात दर्शवलेले आहे. मुलांनो, आपण नकाशा प्रमाण या पाठाचा अभ्यास करत आहोत. नकाशा प्रमाण का बरं वापरावे लागते? तर नकाशात प्रमाण वापरले नाही तर नकाशात दर्शवलेल्या कोणत्याही दोन बिंदूमधील नकाशातील अंतर व जमिनीतील प्रत्यक्ष अंतर यांचं आकलन होणार नाही. नकाशात प्रमाण वापरले असता नकाशा वाचन योग्य प्रकारे करता येईल. नकाशात प्रमाण वापरले असता नकाशात दर्शवलेल्या कोणत्याही दोन बिंदूमधील नकाशातील अंतर व जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांचा योग्य प्रकारे आपल्याला अंदाज बांधता येईल. सर्वेक्षण व नकाशा निर्मिती या घटकाचा अभ्यास करूयात. नकाशे तयार करण्यासाठी सर्वप्रथम ज्या भूभागाचा नकाशा तयार करायचा असेल त्या भूभागाचे सर्वेक्षण केले जाते. सर्वेक्षण करताना प्रमाण निश्चित केले जाते. निश्चित केलेल्या प्रमाणानुसार आराखडे तयार करून त्या आधारे पृथ्वीवरील एखाद्या भूभागाचा नकाशा तयार केला जातो. आपण आता नकाशा प्रमाण या घटकाचा अभ्यास करूयात. मुलांनो, नकाशा प्रमाण हे नकाशाचे महत्त्वाचे अंग आहे. जमिनीवरील कोणत्याही दोन बिंदूमधील प्रत्यक्ष अंतर व त्याच दोन बिंदूमधील नकाशातील अंतर यांचे गुणोत्तर म्हणजे नकाशा प्रमाण होय. जमिनीवरील कोणत्याही दोन बिंदूमधील प्रत्यक्ष अंतर नकाशात दर्शवण्यासाठी लहान प्रमाणात रूपांतरित करावे लागते. त्यासाठी भूमितीय पद्धतींचा आणि गणितीय पद्धतींचा वापर केला जातो. नकाशा प्रमाण नकाशात दर्शवणे आवश्यक असते. नकाशा प्रमाणामुळे नकाशात दर्शवलेल्या कोणत्याही दोन बिंदूमधील जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर किती असेल याचा योग्य प्रकारे अंदाज बांधता येतो. नकाशा प्रमाणात डावी बाजू नकाशावरील अंतर तर उजवी बाजू जमिनीवरील अंतर दर्शवत असते. आपण आता नकाशा प्रमाण लिहिण्याच्या पद्धती पाहूयात. शब्द प्रमाण या घटकाचा अभ्यास करूयात. नकाशात ज्या प्रमाणात अंतरासाठी परिमाणदर्शक शब्द वापरले जातात ते प्रमाण म्हणजे शब्द प्रमाण असते. उदाहरणार्थ पाहूयात. 1 सेंटीमीटर बरोबर 60 किलोमीटर किंवा 1 सेंटीमीटर बरोबर 100 किलोमीटर जर आपल्याला असं प्रमाण दिलेलं असेल तर या प्रमाणातील सेंटीमीटर हे एकक नकाशातील अंतर दर्शवते आणि किलोमीटर हे एकक जमिनीवरील अंतर दर्शवते. हे आपण लक्षात घ्यायचे आहे. पुढील उदाहरण पाहूयात. अंक प्रमाण. नकाशात जे प्रमाण प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरूपात दर्शवले जाते ते प्रमाण म्हणजे अंक प्रमाण होय. आता उदाहरणार्थ पाहूयात. 1,10,000 या प्रमाणास प्रातिनिधिक अपूर्णांक असंही म्हणतात. आता इथे 1,60 लाख असे आपल्याला दिलेलं आहे अंतर. तर यामधील 1 हे अंतर नकाशावरील अंतर आहे तर 60 लाख हे जमिनीवरील अंतर आहे. ते नकाशावरील अंतराच्या जवळजवळ 60 लाख पट आहे. या प्रमाणात केवळ अंकांचाच वापर केला जातो. अपूर्णांकात व्यक्त केलेल्या प्रमाणास प्रातिनिधिक अपूर्णांक असे म्हणतात. तर हे प्रमाण अशा पद्धतीने दर्शवतात. 1/60 लाख या प्रमाणात परिमाणदर्शक शब्द लिहिला जात नाही. गुणोत्तराच्या डाव्या बाजूला आपल्याला इथे 1 अंक दिसतोय.
डाव्या बाजूच्या अंकासाठी जे एकक आपण विचारात घेतो तेच एकक उजवीकडील अंकासाठी सुद्धा वापरले जाते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पुढील घटक आहे रेषाप्रमाण. इथे आपल्याला एक रेषापट्टी दाखवलेली आहे, तुम्हाला रेषापट्टी दिसते. आपण याविषयी अभ्यास करूयात. नकाशात जे प्रमाणपट्टीच्या साहाय्याने दर्शवले जाते ते प्रमाण म्हणजे रेषाप्रमाण असते. उदाहरणार्थ इथे आपल्याला रेषापट्टी दाखवलेली आहे. मोजपट्टी जर उपलब्ध नसेल तर तेथे कर्कटक, साधी गवताची काडी किंवा वक्ररेषेसाठी धागेचा वापर करून सुद्धा या ठिकाणांमधील नकाशावरील अंतर प्रत्यक्ष आपल्याला मोजता येते. रेषाप्रमाणाचं महत्त्व पाहूयात. मूळ नकाशा लहान किंवा मोठा केल्यास शब्दप्रमाण किंवा अंकप्रमाण यांचे आकारमान बदलते, परंतु त्यांचे मूल्य बदलत नाही. नकाशाप्रमाण रेषाप्रमाणात दर्शवले असता नकाशाच्या आकारमानानुसार रेषाप्रमाणात बदल करावा लागतो. आता आपण बृहत प्रमाण नकाशे आणि लघु प्रमाण नकाशे यांचा अभ्यास करूयात. बृहत प्रमाण नकाशे या घटकाचा अभ्यास करूयात. ज्या नकाशात जमिनीवरील मर्यादित भाग तुलनेने जास्त जागा व्यापतो तो नकाशा म्हणजे बृहत प्रमाण नकाशा होय. सर्वसाधारणपणे एकास 10,000 पेक्षा लहान प्रमाण असलेले नकाशे बृहत प्रमाण नकाशे म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ गाव, चर्च, शेत इत्यादींचे नकाशे हे बृहत प्रमाण नकाशे आहेत. पुढील मुद्दा पाहूयात. लघु प्रमाण नकाशे. ज्या नकाशात जमिनीवरील मर्यादित भाग तुलनेने कमी जागा व्यापतो तो नकाशा म्हणजे लघु प्रमाण नकाशा होय. एकास 50,000 या अंकप्रमाणास लघु प्रमाण असे म्हणतात. राज्य, देश, खंड, जग इत्यादींचे नकाशे हे लघु प्रमाण नकाशे आहेत. ॲटलासमधील नकाशे हे लघु प्रमाण नकाशे असतात. नकाशा प्रमाणामुळे नकाशा वाचन सुलभतेने करता येते. नकाशा प्रमाणाबरोबरच दिशादर्शक, शीर्षक, सूची इत्यादी नकाशाची अंगेही नकाशा वाचनात महत्त्वपूर्ण ठरतात. मुलांनो, आपल्याला इथे नकाशातील अंतर, नकाशावरील अंतर हे दिलेलं आहे. त्यानंतर शब्दप्रमाण, संख्याप्रमाण, रेषाप्रमाण तसेच जमिनीवरील अंतर याचा एक सुंदर असा चार्ट दिलेला आहे, तो वाचून घ्यायचा आहे.